नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे प्रॉब्लेम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स ऑन सिंकिंग फंड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट अँड डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट। मी या ठिकाणी इश्यू ऑफ डिबेंचरचा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे जो सिंकिंग फंड मेथड्स वरती आधारित आहे आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट आणि डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रिएट करायचं आहे। फर्स्ट मी या ठिकाणी प्रॉब्लेम एक्सप्लेन करणार आहे। प्रॉब्लेम आहे कावेरी इंडस्ट्रीज लिमिटेड issued on 1st April 2015 rupees 25 lakh 9% debentures at 10% discount and repayable at the end of the 5th year at par. The sinking fund was created by transferring rupees 5 lakh from profits and it was invested in 10% government securities at the end of the year on 31st March every year. Show first journal entry for issue of debentures, second debenture redemption fund account, third debenture redemption fund investment account for 2 years only in the books of Kaveri Industries Limited. या ठिकाणी कावेरी इंडस्ट्रीज लिमिटेड न 1 एप्रिल 2015 ला 25 लाख रुपयाचे डिबेंचर्स ऍट 10% डिस्काउंट न विकलेले आहेत आणि ह्या डिबेंचरची परतफेड आफ्टर 5th इयर्स 5 वर्षानंतर केली जाणार आहे आणि परतफेड करताना ऍट पार आहे तेवढीच रक्कम परत केली जाईल आणि ह्या परतफेडीसाठी कंपनीनं दरवर्षी 5 लाख रुपयाचा सिंकिंग फंड क्रिएट केलेला आहे आणि हा सिंकिंग फंड कंपनीनं 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटी मध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इश्यू ऑफ डिबेंचरची जर्नल एंट्री करायची आहे, त्याच्यानंतर डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट आणि डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट त्या ठिकाणी 2 वर्षासाठी क्रिएट करायचं आहे। फर्स्ट या ठिकाणी मी जर्नल एंट्री घेईन। जर्नल एंट्री फॉर इश्यू ऑफ डिबेंचर in the books of Kaveri Industries Limited on 1st April 2015 journal entry will bank account debit 25 lakh चा 10% discount minus will 22 lakh 50,000 discount on issue of debentures account debit discount on issue of debentures account debit 10% discount 2,50,000 to 9% debentures account credit 25 lakh rupees. Narration being debentures were issued at 10% discount and repayable after 5th year ऍट पार। ह्या ठिकाणी डिबेंचर्स इश्यूची एंट्री केली आहे। त्यानंतर 2 लेजर अकाउंट्स आपल्याला क्रिएट करायचं आहे। फर्स्ट डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट, सेकंड डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट। इन द बुक्स ऑफ कावेरी इंडस्ट्रीज लिमिटेड फर्स्ट अकाउंट डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट डेबिट क्रेडिट टी फॉर्मॅट मध्ये अकाउंट क्रिएट करायचं आहे। डेट कॉलम, पर्टिक्युलर्स, याच्यानंतर असतो जेफ कॉलम, मी तर केलेलं नाही, त्यानंतर रुपीज, डेट, पर्टिक्युलर्स, जेफ कॉलम and rupees. नेक्स्ट सेकंड लेजर अकाउंट आहे डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट।
सेम कॉलम त्या ठिकाणी क्रिएट केले जातील. डेट, पर्टिक्युलर्स, जेफ कॉलम अँड रुपीज. डेट, पर्टिक्युलर्स, जेफ कॉलम अँड रुपीज. दोन लेजर अकाउंट्स या ठिकाणी क्रिएट केले आहेत. 1 एप्रिल 2015 ला इश्यू ऑफ डिबेंचरची एंट्री केली आहे. त्यानंतर हे इयर क्लोज होईल ऑन 31 मार्च 2016 ला. त्या ठिकाणी सिंकिंग फंड 5 लाख रुपीजचा क्रिएट केला आहे. त्यासाठी जर्नल एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट 5 लाख रुपीज टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट क्रेडिट 5 लाख रुपीज. लेजर पोस्टिंग on 31st March 2016 डिबेंचर रिडम्पशन फंडच्या क्रेडिट साइडला येईल बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट 5 लाख रुपीज. त्यानंतर हा 5 लाख रुपीज सिंकिंग फंड डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्ट केला जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. On 31st March 2016 डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंटच्या डेबिटला टू बँक अकाउंट 5 लाख रुपीज. फर्स्ट इयरच्या डिबेंचर रिडम्पशन फंडच्या एंट्रीज तिथं संपले. अकाउंट क्लोज केला जाईल. फर्स्ट अकाउंट डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट क्लोज होईल. क्रेडिट टोटल 5 लाख रुपीज. 5 लाख रुपीज. On 31st March 2016 to balance carried down 5 lakh rupees carried down balance. हा balance brought down केला जाईल on 1st April 2016 by balance brought down. सेकंड इयर ला brought down होईल 5 lakh rupees. इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्लोज होईल. डेबिट टोटल 5 lakh rupees. 5 lakh rupees. क्रेडिट साइडला ऑन 31st March 2016 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 5 lakh rupees. हा कॅरीड डाऊन बॅलन्स ब्रॉट डाऊन होईल ऑन 1st April 2016 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 5 lakh rupees. फर्स्ट इयरचे दोन्ही अकाउंट्स इथं क्लोज केले. ऑन 31st March 2017 नेक्स्ट इयर एंडिंगला फर्स्ट जर्नल एंट्री होईल. त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट वरचं इंटरेस्ट त्या ठिकाणी मिळणार आहे बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट. त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहे 5 लाख. याच्या 10% इंटरेस्ट 50,000 इंटरेस्ट त्या ठिकाणी मिळेल. जर्नल एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट 50,000 टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट 50,000. त्यानंतर हे इंटरेस्ट डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंटला ट्रान्सफर केलं जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट क्रेडिट. याच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल ऑन 31st March 2017 बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अकाउंट 50,000 इंटरेस्ट ट्रान्सफर केलं जाईल. त्यानंतर पुन्हा 5 लाख रुपीजचा सिंकिंग फंड क्रिएट केला जाईल. जर्नल एंट्री प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट डेबिट 5 लाख रुपीज टू डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट क्रेडिट 5 लाख रुपीज. डिबेंचर रिडम्पशन फंडच्या क्रेडिटला ऑन 31st March 2017 ला बाय प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट लेजर पोस्टिंग 5 लाख रुपीज. त्यानंतर इंटरेस्ट 50,000 आणि सिंकिंग फंड 5 लाख रुपीज इन्व्हेस्ट केला जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री होईल डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. लेजर पोस्टिंग डिबेंचर्स रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला ऑन 31st March 2017 टू बँक अकाउंट. इंटरेस्ट प्लस सिंकिंग फंड 5,50,000. या ठिकाणी अकाउंट्स क्लोज केले जातील. इयर एंडिंगला डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट क्लोज होईल.
क्रेडिट टोटल 10,50,000. 10,50,000. Carried down balance 10,50,000 on 31st March 2017. To balance carried down. हा बॅलन्स ब्रॉट डाउन केला जाईल ऑन 1st April 2017 बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 10,50,000. सेकंड इयरचा डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट क्लोज झालाय. इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्लोज होईल. डेबिट टोटल 10,50,000. 10,50,000 on 31st March 2017 by balance carried down 10,50,000. हा बॅलन्स त्या ठिकाणी ब्रॉट डाउन होईल ऑन 1st April 2017 टू बॅलन्स ब्रॉट डाउन 10,50,000. 2 इयरचा डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट ह्या ठिकाणी क्लोज झालाय. म्हणजेच हा सिंकिंग फंड मेथडचा प्रॉब्लेम होता. त्या इश्यू ऑफ डिबेंचरच्या प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट आपण इश्यू ऑफ डिबेंचर साठी एंट्री केलाय. त्यानंतर डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट म्हणजेच सिंकिंग फंड अकाउंट आणि डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट म्हणजे सिंकिंग फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट 2 इयरचा त्या ठिकाणी आपण क्रिएट केलेला आहे. थँक्यू.